नमस्कार. कथा संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण हा युनिक असा मंगळसूत्र करंडा कसं बनवायचा तो पाहणार आहे. तर त्यासाठी आपण 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत. पिवळा, काळा, लाल, गोल्डन आणि असे 2 करंडे आपल्याला लागतील. तर सगळ्यात आधी आपल्याला एक धाग्यामध्ये सुई ओवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला 2 रंगाचे बनवायचे आहेत, एक पिवळा आणि एक लाल. तर पहिला आपण पिवळा करंडा बनवूया. त्यासाठी 20 मोती एका धाग्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि त्यानंतर धाग्याच्या जवळचा जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे 2 मोत्यातनं. आता नेक्स्ट आपल्याला इथे 4 पिवळे मोती ॲड करायचे आहेत आणि आता ज्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे त्याच 2 मोत्यातनं सुई परत एकदा बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 6 मोत्यांचा एक गोल जो आहे तो तयार होईल. तसं कधी कधी जेव्हा अटकतं आणि आपण असं पकडणे ओढतो तेव्हा व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे, जेणेकरून तुमच्या हाताला सुई किंवा पकड लागणार नाही. त्यानंतर हे बघा, आता असे आपले असं एक गोल जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला समोरच्या 2 मोत्यामध्ये सुई घेऊन जायची आहे. आता इथे आपल्याला फक्त 3 मोती ॲड करायचे आहेत आणि जो पहिला गोल आहे त्यातला 1 मोती आणि खालचे 2 मोती, अशा प्रकारे हे परत एकदा 6 मोत्यांचा गोल तयार होईल. तर हे बघा, हे असे आपल्याला जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला कंटिन्युअसली करत जायचं आहे. पूर्ण 20 मोत्यांमध्ये आपल्याला असे 6 मोत्यांचे गोल जे आहेत ते बनवायचे आहेत. आता लास्टचा जो गोल आहे त्यासाठी आपण सगळ्यात आधी खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता वरचे आपले 6 मोत्यांनी जे गोल तयार झालेले आहेत ते 2 आहेत. तर पहिल्यांदा एका उजव्या बाजूच्या गोलमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं 2 मोती ॲड करायचे आहेत वरचे. बघा, आता दोन्हीकडचे 1 मोती आपल्याला भेटतील, दोन्ही गोलमधले 1 मोती. तर त्यामुळे आपल्याला वरतून फक्त 2 मोती ॲड करायचे आहेत आणि जो डाव्या बाजूचा गोल आहे त्यातला 1 मोती अशा प्रकारे आणि खालचे 2 मोती. तर अशा प्रकारे हा 6चा गोल जो आहे तो कंप्लीट होईल. आता आपल्याला व्यवस्थित जी सुई आहे ती फिरवून घ्यायची आहे वरती. तर अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला हा गोल जो आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सुई जी आहे ती खालच्या बाजूला न्यायची आहे, कुठल्या पण एका दिशेला घेऊन जाऊ शकता. आता जे 2 गोल आहेत 6 मोत्यांचे, तर दोन्ही गोलमधले 1 मोतीमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे 2 टोटल. ठीक आहे. आता आपल्याला 4 मोती ॲड करायचे आहेत आणि हे 4 मोती जे 2 गोल मोती खालचे जे 2 गोल आहेत त्यातला 1 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे. तर आता खालच्या दिशेला आपल्याला 1 5चा गोल आणि 1 6चा गोल तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सुई परत समोरच्या 2 मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला 2 पिवळे मोती ॲड करायचे आहेत आणि बाजूचा जो गोल आहे त्यातला 1 मोती. तर अशा प्रकारे 5 मोत्यांचा गोल तयार होईल. बघा, 1 5 मोत्यांचा गोल, 1 6 मोत्यांचा गोल. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड जो आहे तो बनवून घ्यायचा आहे. परत समोरच्या 2 मोत्यामध्ये सुई ओवायची आहे. त्यानंतर आता 6 मोत्यांचा गोल तयार होईल. आता इथे बघा 3 मोती ॲड केलेले आहेत आणि बाजूच्या गोलमधला 1 मोती आणि खालची 2 मोती, अशा प्रकारे इथे परत 6 मोत्यांचा गोल. तर अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण राऊंड जो आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. शेवटला जो राहील, जेव्हा आपण हा राऊंड असं कंप्लीट करून घेणार 1 5 1 6चा, तर शेवटचा जे जॉईन करायचा आहे ते 5 मोत्यांच्या राऊंडने करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. उजवीकडच्या गोल मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घेणार. आता इथे 1च मोती ॲड करायचा आहे आणि डावीकडच्या गोलमधील जो 1 मोती आहे त्यामध्ये ॲड करून खालच्या 2 मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. कन्फ्यूज होऊ नका, बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थित झूम करून दाखवलेलं आहे.
तर अशा प्रकारे 5 मोत्यांचा एक गोल जो आहे तो तयार होईल. तर अशा प्रकारे हा आपला बेसिक जो करंडा असतो, करंडाचा जो आकार आहे तो तयार झालेला आहे. तर जो आपण स्वस्तिकचा करंडा बनवलेला होता त्याच्यामध्ये पण आपण हा बेसिक स्वस्तिकचा बेसिक करंडाच त्यामध्ये ठेवलेला होता. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. मी त्याचं लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर आता आपल्याला असं सेंटरमध्ये ती जी वाटी असते ती फिक्स करायची आहे. तर अशी आपण एक लाल आणि एक पिवळा असे 2 बनवून घ्यायचे आहेत, कारण आपलं मंगळसूत्राचा थीम आहे तर त्यात 2 ॲड करायचे आहे. त्यामुळे आपण हळदी कुंकू या थीमच्या बेसिसवर केलेला आहे. आता आपल्याला एक धागा जो सेंटर आहे त्यामध्ये ओवून घ्यायचा आहे आणि एक गोल्डन मोती, एक काळा मोती आणि परत एक गोल्डन मोती असं ओवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आता ह्या दोन्ही करंड्यांना एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. तर आता एकदा आपण लाल करंड्यातनं बाहेर काढलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आता हा धागा पिवळ्या करंड्याच्या सेंटरच्या मोत्यामधनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. इकडेच्या रेषेमध्ये परत इकडच्या दोरीमध्ये परत आपल्याला एक गोल्डन, एक काळा आणि एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे आणि हे जॉईन करायचं आहे आपल्याला समोरच्या लाल करंड्यामध्ये. म्हणजे एक लूप प्रमाणे आपल्याला जे आहे ते हे बनवून घ्यायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लास्टला आपण ह्याचा यूज कसा करायचा आहे त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे दोन्ही करंडे जे आहेत ते असे एकमेकांना आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. एक गोल्डन, एक काळा आणि एक गोल्डन असे मोती ओवून घ्यायचा आहे, म्हणजे मंगळसूत्राचा जो सेंटरचा पार्ट असतो तो तयार होईल. आता आपल्याला जे साईडचा पार्ट असतो तो बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला धागा जो आहे तो सेंटरचे 7 मोती सोडून जो खालचा मोती येणार सेंटरच्या रेषेमधला खालच्या दिशेचा मोती, तर त्यामधनं आपल्याला असा धागा जो आहे तो ओवून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही जे आपण मोती बनवण्यासाठी जो नायलॉनचा धागा वापरतो तो पण वापरू शकता, किंवा मग जो मंगळसूत्र ॲक्च्युअलमध्ये ओवतात जो नायलॉनचाच धागा असतो त्यामध्ये पण तुम्ही ओवू शकता. तर आता इथे आपल्याला 5 काळे मोती आणि 2 गोल्डन मोती, परत 5 काळे मोती, 2 गोल्डन मोती असे आपल्याला 3 वेळेस गोल्डन मोती, 2-2चे जे सेट आहे गोल्डन मोत्यांचा तो 3 वेळेस येईपर्यंत ओवून घ्यायचा आहे. तर बघा इथे आता आपल्याला अशी 2 पदरामध्ये ओवून घ्यायचं आहे. हे 2 पदरी मंगळसूत्र जे आहे आपण बनवत आहोत. तर बघा अशा प्रकारे आता दुसऱ्या बाजूला पण सेम आपल्याला असंच ओवून घ्यायचं आहे. 5 काळे 2 गोल्डन, 5 काळे 2 गोल्डन आणि शेवटी आपल्याला व्यवस्थित त्याची गाठ मारून घ्यायची आहे. आता इथे हे तुम्ही दोन्ही जॉईन करून घ्यायचं का नाही हे पूर्ण तुमच्यावर आहे. जसं तुम्हाला डेकोरेट करायचं असेल, जसं तुम्हाला ठेवायचं असेल तसं तुम्ही ठेवू शकता. तर बघा हे दोन्ही साईडला आपण अशा प्रकारे जो मंगळसूत्राचे जे लांब हे असतात ते बनवून घेतलेले आहेत. आता ह्या दोघांनाही आपण व्यवस्थित जॉईन करून गाठ मारून घेऊ. तर अशा प्रकारे आपला हा सुंदर असा नवीन डिझाईनचा करंडा जो आहे तो तयार झालेला आहे. बघा हे याचं फायनल लुक अशा प्रकारे आपल्याला दिसेल. हळदी कुंकूच्या बेसिस थीमवर आपण हे बनवलेलं आहे. आता ह्याला तुम्ही सजावटीसाठी असं टीपॉयवर किंवा एक व्यवस्थित अशा प्लेटमध्ये सेंटर पोर्शनला तुम्ही असं ठेवू शकता आणि यामध्ये हळद आणि कुंकू टाकून ठेवायचा. आणि आता संक्रांती आहे तर त्यामुळे आपण तिळगुळ तर नक्की ठेवणार. तर आपण अशा एका मोत्यांनी बनवलेल्या बाऊलमध्ये दुसरा बाऊल ठेवून त्यामध्ये आपण अशा प्रकारे तिळगुळ टाकून ठेवू शकतो, किंवा मग आपण अजून एक मोठा मोत्याचा बाऊल आहे तो पण ठेवू शकतो. तर तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ठेवू शकता. तर हे जे मोत्याचे बाऊल आहेत त्याचं ट्युटोरियल आम्ही लवकरच टाकू. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.